लाईव्ह पेंटिंग करायचंय. पंख्याची हवा स्लो मोशन मध्ये. आपण काय करू, हा एक घेऊ, त्याच्यामध्ये हा थोडा मिक्स करू. अरे हा पोपटी कलर दिला, ग्रीन. अरे ग्रीन. दुसरा पेपर कट कर. दुसरा किती साईजचा करायचा त्याचं कसं चांगलं दिसतं. मोठा पाहिजे नाही मोठं. बोल गाणे बोल. तर आता आपण पाहू शकता की पेपर अलाइन करून झालेला आहे. तर काय पुढील स्टेप्स असतील, काय सांगशील? लाईव्ह पेंटिंग करायचंय. लाईव्ह. आणि माझं लाईव्ह करायचं, सो मला खूप वेळ बसायला लागणार आहे पेशन्स ठेवून. बघूया काय होते. तुला दाखव. नको. आज प्रतीक्षा आले स्टुडिओला, तर तिला विचारूया कसं वाटते चित्र. गंडन बघितलं लांबून एकदम इमोशन्स करेक्ट आहे. सायलोसन्स वाटतो. मुगाची स्टोरी त्याला माहिती, तिला नाही माहिती. ड्रेस व्हाईट कलरचा आहे ना, त्याला बेस कलर कोणता अप्लाय करायचा? ब्लॅक. ह्याच्यातून चॉईस करू ना आपण. आपल्याकडे वॉटर कलर्स आहेत, ह्याच्यातून चॉईस करू. अच्छा, पेपरवर ब्ल्यू करायचा का? ब्ल्यू कसं वाटेल पण? डार्क ब्ल्यू. आपण काय करू, हा एक घेऊ, त्याच्यामध्ये हा थोडा मिक्स करू, थोडासा हा मिक्स करू आणि थोडा ब्लॅक मिक्स करू. ब्लॅक आणि ब्राऊन. नेव्ही ब्ल्यू टाईप. हा कोणता आहे? हा पण ब्ल्यू आहे का? व्हाईट. चायनीज व्हाईट आहे. नाही, इथे कलर मिळेल तो ब्ल्यू आहे काय? एवढे 4 कलर मिक्स ठेवला. किती आहेत? 5 आहेत. 5 कलर मिक्स करू, मग बेस बनवू. ओके, चला मग थोडासा हा मिक्स करू. ब्लॅक जरा जास्त घेऊया. ब्राऊन. नेव्ही ब्ल्यू. सगळं मिक्स करून कोणता कलर बनेल काय माहीत. एक्सपेरिमेंट करायचे. आर्टला काही नियम थोडे आहेत. असं वाटतं ब्ल्यू, नेव्ही ब्ल्यू बनेल. तो ब्रश कुठे गेला? सॉफ्ट. आता याच्यात पाणी मिक्स करू आपण. इकडे साईडला थोडं घेतो. ते कुत्रे बघतात बघ. कोणता बनला? पर्पल. वाटलेला नेव्ही ब्ल्यू बनेल, पण हा पर्पल टाईप बनलेला आहे.
त्याच्यात अजून थोडं पाणी मिक्स करू आपण. ओके का? आता त्याला अप्लाय करूया. कसं वाटतं ह्यावेळेस? चांगलं वाटतं. कुठे बॅकग्राऊंड म्युझिक चालू. येऊ दे आता काय. सगळे इव्हन अप्लाय करा नंतर. इकडे आहे लाईव्ह मॉडेल आणि इकडे बनवतो मी पेंटिंग. लाईव्ह पेंटिंग करताना खूप फास्ट पेंटिंग करावं लागतं. त्यासाठी एकदम फास्ट स्ट्रोक्स मारावे लागतात आणि कलर चॉईस पण फास्ट करायला लागतं. झाले आता होत आले. लाईव्हला थोडं एवढं डिटेल करायचं असते का? डिटेल करू 5-6 तास बसशील काय? उठ उठ ना, दमली ना, खूप वेळ झाला. कसं वाटतं आता? एकदम भारी वाटतंय. कलर कॉम्बिनेशन एवढ्या कमी वेळात अर्ध्याच तासात म्हणजे असं पेंटिंग वाटते. पेंटिंगच नाही म्हणजे त्याचा इफेक्ट असा प्रोफेशनल, असं ॲबस्ट्रॅक्ट पण मिक्स आहे ना त्याच्यात. तू काय थॉट येऊन काढलंय तुझं? काय नाही, फक्त कलर्स एन्जॉय केले, बाकी काय. तेच बोलले, कलर्स कॉम्बिनेशन मस्त. काहीच डिटेल्स नाही केलेली, पण जेवढं शक्य होतं तेवढं पटकन पटापट केलंय. आता प्रतीक्षाला काय वाटतं ते बघूया. चांगलं आहे, डिटेल्स नाही आहेत तरी पण ते दिसायला सुंदर दिसतंय. सो थँक्यू. वेलकम. काय खूप दिवसापासून करायचं होतं ना लाईव्ह पेंटिंग, आता योग आला. आणि याचं डिटेल्ड व्हर्जन मी नक्कीच बनवेल. फोटोग्राफी करून ठेवली आहे, वेटिंग फॉर दॅट. फोटोग्राफी करून ठेवली आहे, पण डिटेल्ड व्हर्जन लवकरच करेल. त्याला खूप वेळ लावेल आणि डिटेल एकदम बनवेल.
पण आता सध्या लाईव्ह पण केलं, कठीण आहे खूप. लाईव्ह पण करणं गरजेचं असतंय. लाईव्ह प्रॅक्टिस वेगळं असते आणि फोटोवरून करणं प्रॅक्टिस वेगळी, ती वेगळी आहे. करणं मग फ्लॉवर्स मेन राहिलेत करायचे आणि ते फ्लॉवर्स शिवाय त्या पेंटिंगला मजा नाही येणार. तर पटकन 5-10 मिनिटात जितकं करता येईल तितकं करतो आणि ब्ल्यू कलर पॅरेंट ग्रीन. ग्रीन असेल ना तिथे, बघ ना नीट. हा मेहंदी. हा बाजू. हा मी पण डार्क ग्रीन दे. dark green is this. बरोबर दे. त्यांचं knowledge आहे. येतोय का बिल? नाही येत. आवड नाही वाटत. डार्क रेड दे. Dark red is here. अरे डार्क रेड, रेड झालंस. डार्क रेड किंवा ब्राऊन दे ना. अरे तुटला तो खाली, त्याचा चुरा झालाय. पकड हे बाकीचा, पकड. फेकू नको, ठेव तिथेच. त्याला देऊ आम्ही नाव, असं थोडे असते. आता जरा फील येतो. पाच मिनिटात कधी करायचं? लाईव्ह पण आपण चांगल्या लेवलला करू शकतो. थोडं आणखीन मला प्रॅक्टिस करायला लागेल. ठीक आहे, पण आता पहिल्यापेक्षा बेटर आहे. काय वाटतंय? नाही
बेटर वाटते ते एम्प्टी वाटत होतं. तर याच्यात काहीतरी भरल्यासारखं. तरी बोलते एवढं भारी बनवलं येतं. चांगलंच आहे ना. आत्ता कसं वाटतंय? ओके ओके. करू साईन. दे पेन्सिल. ब्ल्यू दे ब्ल्यू. ब्ल्यू पेन्सिल. ब्ल्यू नको, कोणती घ्यायची? याच्यातून साईनला कोणता घ्यायचा? कोणता घ्यायचा? अरे तो रंग कुठे गेला? कोणता? पडला पडलं का लगेच फुटून जातं. हा कलर डिझाईन वगैरे सगळं फायनल पेंटिंगमध्ये करूया. आता हे प्रॅक्टिस म्हणून आपण लाईव्ह केलं. तर इकडे थोडासा चेहरा ॲड केला ना अजून. ओरिजिनलमध्ये एवढा नव्हता दिसत, पण आता ॲड केलं तर थोडं वेगळं फील येतं त्याला. मग चांगलं वाटतं. म्हणजे तुला नाही वाटत?